यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती व्हिडिओज अपलोड करून आपल्याला इतके पैसे मिळतात का की आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो? आजमावून बघूया. आज आहे दिवस दुसरा. 90 दिवसांमध्ये आपल्याला 10,000 फॉलोअर्स कंप्लीट करायचे आहेत आणि साधारण 2 ते 3 रील्सना मला मिलियनमध्ये व्ह्यूज न्यायचे आहेत. आता हे शक्य आहे का? तर हो, 100% शक्य आहे तुमच्या प्रेमामुळे आणि माझ्या कन्सिस्टन्सीमुळे. सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यानंतर मी डायरी वगैरे नोट डाऊन केलं. युनिवर्सला थँक्यू बोललं जे काही माझ्याकडे आहे त्याबद्दल. डायरी लिहिण्याची सवय मला लॉकडाऊनपासून आहे. एखादा दिवस मिस होतो, असं रेग्युलॅरिटी राहत नाही, बाळामुळे थोडंफार पुढं मागं होतं, पण डायरी नक्की लिहा. जे कोणी मॅनिफेस्टेशन टेक्निक आजमावत असतील, रेग्युलर तुम्ही करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेग्युलर जशी शॉपला जाते संध्याकाळच्या वेळेला, शॉपला पोचले, काही पार्सल अनबॉक्सिंग करायचे होते मला. ब्लाऊजचं पार्सल रिसीव्ह झालेलं होतं. ऑनलाईन ऑर्डर करताना खूप गोष्टी डोक्यात असतात की अरे आपण पैसे गुंतवतो पण जो माल आपण ऑर्डर करतो आहे तोच सेम येईल का वगैरे वगैरे. आज एक थोडंसं वाईट वाटलं. शॉप बंद करताना एक कस्टमर आलेलं होतं आणि मी त्या कस्टमरला रिटर्न घालवलं. वाईट वाटलं की लक्ष्मी दारात आहे आणि आपण रिटर्न नाही म्हणतो आहे दाखवायला. पण गौरी आलेली शॉपमध्ये संध्याकाळी 8:15च्या आसपास आणि माझं असं झालं की अरे म्हणजे ती खूप आई असं मागं लागलेली आणि मला असं झालं की मला तिला वेळ देणं भाग आहे. कस्टमर बिझनेस 100% मी केलंच पाहिजे, पण माझी प्रायोरिटी सध्या माझं बाळ आहे. त्याच्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही सकाळी उद्या 10 वाजता आलात तर मी जास्त दाखवू शकेन, कारण की माझी जी स्टाफ आहे पायल ती पण घरी गेलेली आणि मेन म्हणजे गौरीनं पूर्ण दाखवू दिलं नसतं व्यवस्थित. सतत ती आई करत होती. त्याच्यामुळं मी ऑब्व्हियसली माझी प्रायोरिटी निवडली आणि मग संध्याकाळी 9:30 वगैरे झाले आम्हाला घरी यायला. येताना छान ट्रेनमध्ये वगैरे बसवून तिला मग घरी आलो आम्ही. असा राहिला आजचा दिवस. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो नक्की करा. अजून 88 दिवस बाकी आहेत. सी यू.